स्टेशनवरती मास्तर असतो, तो एक हिरवा झेंडा दाखवतो, एक लाल झेंडा दाखवतो. लाल झेंडा म्हणजे काय, पुढे धोका आहे, आणि हिरवा झेंडा म्हणजे रस्ता सुरक्षित आहे. अगदी तसंच आहे ना माणसांच्या स्वभावात. काय असतं, काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. चांगल्या गोष्टींसाठी आपण त्याला ग्रीन फ्लॅग म्हणतो. मग जी व्यक्ती आपल्या नात्यामध्ये आपली चूक मान्य करून आपल्या इगो मध्ये आणत नाही, तो ग्रीन फ्लॅग झाला. आणि अशा ग्रीन फ्लॅग जर आयुष्यात असेल ना, तर अख्खं आयुष्य होतं आपलं एकदम स्मूथ. आणि मग ग्रीन फॉरेस्ट म्हणजे ज्याच्याकडे भरपूर ग्रीन फ्लॅग्स आहेत असा मुलगा. केड्या केड्याच्या चांगुलपणासाठी ना ग्रीन फॉरेस्ट वगैरे काहीच नाही. केड्या इज अ ग्रीन प्लॅनेट यार. बाप रे. बॉस, तुम्हाला गुलाब पाहिजे ना, तू जर म्हणालीस ना तर त्या गुलाबला ना मुळासकट उपटून काढून तुझ्या हातात देईन. गुडघ्यावर बसून देईन तुला गुलाब. पण मला प्लीज मदत कर ना, प्लीज. अगं हा केडी नक्की मुलींवर काय जादू करतो काय माहिती. तुला भाव्याबद्दल म्हणायचंय का? त्या भाव्याला मी पाठवीन. पण हा, आपला सिस्टरहुड चालू आहे, तिची बाजू घेऊ नको बहिणीस म्हणून. तू मला प्रॉमिस कर की तू माझी आणि केड्याची सेटिंग लावशील. केलं असतं मी प्रॉमिस, पण तुझा चान्स गेलाय ऑलरेडी. केला? केड्याला मुलीच आवडतात ना? हो, त्याला मुलीच आवडतात, पण त्याच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे आता. दुसरं कोणीतरी म्हणजे कोण? माहित नाही, मला सांगत नाहीये तो. अगं काहीतरी माहिती असेल ना, नाव, गाव, पत्ता, ऍटलीस्ट पिन कोड. डॅम इट, आपलं मिशन पण अंडरकव्हर आहे आणि केड्याने गर्लफ्रेंड पण अंडरकव्हर करून ठेवली आहे का? बघ ना. अरे मग आपण काय कमी आहोत का? आपण शोधून काढू. कशाला? त्याला जेव्हा हवं तेव्हा तो सांगेल ना. पण एक गोष्ट तर नक्की आहे, त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. त्याच्या बोलण्यातनं जाणवतं ते. त्याच जाऊ देत, तुझं सांग बरं. माझं काय म्हणजे केड्यासारखा हँडसम, जेंटलमन, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, प्रेमाने बोलणारा. इतके वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखताय, तुला नाही विचारते क्रश आला? मी कधी त्याच्याकडे त्या नजरेने पाहिलंच नाही. पण आता त्याची बुकिंग झाली आहे म्हणा. बुकिंग? हो, गेला तुझा चान्स आता. पुढे काय? आता पुढे काय, जे आधी होतं तेच काम. मी पर्सनल लाईफ बद्दल म्हणते तारिणी. अगं पर्सनल लाईफ मध्ये आहेत ना घरचे. माझं घर आहे, माझ्या घरची माणसं आहेत, त्यांची काळजी घ्यायची. मला त्यांची खूप आठवण येते. तुझं असं स्वतःचं काहीतरी असेल ना, की तुला मुलगा कसा हवाय, तुझ्या काय अपेक्षा आहेत. म्हणजे अल्लू अर्जुन हवाय की शाहरुख खान, काहीतरी असेल यार, प्रत्येकाचं असतं. म्हणजे खरं सांगू, मी या गोष्टींचा ना कधी विचारच केला नाही. जबाबदाऱ्याच इतक्या होत्या की या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळच मिळाला नाही. असं कोणी ठरवून करत नसतं, पण आपल्याला आपल्या वयात येईपर्यंत क्लॅरिटी आलेली असते. तू सांग, तुझ्यासाठी ग्रीन फ्लॅग्स काय आहेत आता? हो, तू डोळे बंद कर. मी मदत करते, डोळे बंद कर. हा, सगळ्यात बेसिक पहिली गोष्ट, तुझ्यावरती नितांत प्रेम करणारा हवा. दुसरं, अगं हा 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 नाती जपणारा असावा. मी जशी त्याची सगळी नाती स्वीकारणार आहे, तशीच त्यांनी सुद्धा माझी सगळी नाती स्वीकारायला हवी. माझ्यासोबत त्यांनी माझ्या माणसांना सुद्धा आपलंसं करायला हवं. वा, गुड. तिसरं तिसरं काय, बाई पण जपणारा हवा. म्हणजे आदर त्यांनी सगळ्यांचाच करायला पाहिजे, प्रत्येक माणसाचा. पण बाई पण त्याला कळलं पाहिजे आणि ते ना त्याला जपताही आलं पाहिजे. प्रगती. चौथा, मनात ओळखणारा हवा. त्यात हे सगळ्या मुलींचं स्वप्न आहे जगातल्या, पण देवाशी मुलंच नाही तयार करत. नाही, मनातलं सांगू शकणारा हवा. अच्छा जी. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून त्याच्या मनात ज्या काही भावना आहेत ना, त्या अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करता यायला हव्यात. जर तो स्वतःच्याच मनातल्या गोष्टी मला सांगू शकला नाही, तर तो माझ्या मनातल्या गोष्टी कशा ओळखणार? आय अग्री. व्हेरी मॅच्युअर्ड. म्हणजे फक्त मतं जाणून घेणारा नाही, मतं समजून घेणारा सुद्धा हवा. प्रोग्रेस. प्रोग्रेस. पाचवं. नाही नाही, आता बस. ऑफिसर, नो चिटिंग. अगं, नॉट एट ऑल. मला पाचवं लगेच सुचेल, लगेच सुचेल. कम ऑन. आपण बिनधास्तपणे कधी जगू शकतो जर सुरक्षा असेल तर. बरोबर आहे. त्याच्या सहवासात
त्याच्या स्पर्शात मानसिक आणि शारीरिकरित्या सुरक्षित वाटायला हवं. मुळात काय, सुरक्षिततेची हमी हवी. हे, तुला काय सुरक्षेची गरज आहे? तूच त्याला फिजिकल आणि मेंटल सुरक्षा देशील. ए पण तुझी ब्लूप्रिंट तयार झाली. ब्लूप्रिंट? आता त्या ब्लूप्रिंट प्रमाणे ऑर्डर देऊन बनवून घेणारच का? अरे बनवून कशाला घेतलं पाहिजे? भगवान ने सबके लिए कोई ना कोई ऑलरेडी भेजा है. तुझ्यासाठी पण बनवून ठेवलाच असेल असा एक आयटम. आयटम? समजून घे ना ब्रो. तुझ्यासाठी एक ग्रीन फॉरेस्ट. माझ्यासाठी बॉस सारखी परफेक्ट आयुष्याची जोडीदार कोणी असू शकत नाही. एकदम परफेक्ट असेल तुला हवा तसा. मे बी आता तुझ्या आजूबाजूलाही असेल. तुझी वाट बघत असेल. यू नेवर नो. तू शोधा पण. आणि ना मी पण शोधते माझ्या होणाऱ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड कोण आहे ती. होणाऱ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड? ओ हॅलो, तुझा टेम्पररी आहे, माझा परमनंट होणारा नवरा आहे. आणि आपल्यात तिसरं कोणी नाही आलं पाहिजे. हसू नको. चिअर्स. मी लहान होते तेव्हा तू नेहमी म्हणायचीस, आपण ना तुझं लग्न एका खूप छान मुलाशी लावून देऊ. मग तो मुलगा खूप श्रीमंत नसला तरी चालेल, पण तो मनाने श्रीमंत असायला पाहिजे. आणि मी तेव्हा म्हणायचे की मला तुझ्यापासून लांब जायचं नाहीये, त्याच्यामुळे मी लग्न करणार नाही. तू गेल्यानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य तुला न्याय द्यायचा म्हणून वाहून घेतलं. बाकी कधीच कुठल्याच गोष्टीचा विचारच केला नाही ग. आज जेव्हा रेवा म्हणाली ना, त्यावेळेस हा विचार माझ्या पहिल्यांदा मनात आला की आपल्याला कसा जोडीदार हवाय. आणि खरं सांगू, त्या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं माझ्याकडे, कारण कधी विचारच केलेला नव्हता ना. पण आई, आता असं वाटतंय की तू म्हणतीयस ते बरोबर होतं. माणूस पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल, पण तो मनाने श्रीमंत असायला हवा. त्याला समोरच्या माणसांची, त्यांच्या भावनांची कदर असायला हवी. पण आई, या वाटेवर जायच्या आधी मला तुला न्याय मिळवून द्यायचा आहे. मला तुझ्या गुन्हेगाराला शोधायचंय. मी जरी या सगळ्याचा विचार करत असले ना, तरी मी माझ्या ध्येयापासून हटलेली नाहीये आणि कधी हटणारही नाही. ते माझं पहिलं कर्तव्य होतं आणि इथून पुढे सुद्धा कायम तेच राहील.